सांगली लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीस आज सकाळी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे सुरुवात झाली आहे। सुरुवातीच्या मतमोजणीनुसार पहिल्या फेरीपासून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी 6 विधानसभा मतदारसंघात आघाडी घेतली आहे। 6व्या फेरी अखेर विशाल पाटील यांनी 30,000 मतांनी आघाडी घेतली आहे। भाजपचे संजय पाटील आणि उद्धव सेनेचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने तिरंगी लढत झाली होती। दुसऱ्या फेरीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी 11,000 मतांनी आघाडी घेतली। तिसऱ्या फेरी अखेर विशाल पाटील यांनी 16,000ची आघाडी घेतली। यानंतर चौथ्या फेरी अखेर विशाल पाटील 20,327 मतांनी त्यांनी आघाडी घेतली। यानंतर विशाल पाटील यांनी 7व्या फेरी अखेर 28,000हून अधिक मतांची आघाडी घेतली आहे। विशाल पाटील यांनी मतमोजणीमध्ये पहिल्या फेरीपासून आघाडी घेतल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे। काँग्रेस भवन शेजारी असणाऱ्या वसंतदादा भवनजवळ विशाल समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करून मोठा जल्लोष केलाय। निकाल आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या निमित्तानं सांगली लोकसभेची निवडणूक ही अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना मिळणारं हे मताधिक्य हे सर्वसामान्य जनतेचं मताधिक्य आहे आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातले ईडीचं सरकार यांना सर्वसामान्य जनतेनं या निमित्तानं जो दिलेला कौल आहे तो या ठिकाणी ज्या पद्धतीनं केंद्रीय यंत्रणेचा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी दबाव तंत्र वापर केला, पण जे सर्वसामान्य जनतेच्या हातात असणारं मतदान हे आज सर्वसामान्य जनतेच्या मागे आहे, हे आज आणखीन एकदा या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेलं आहे। जिल्ह्यातील सर्व तालुक्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये लीड आहे, याचं काय गमक आहे? नाही, ज्या पद्धतीनं सांगली लोकसभेची जागा ही काँग्रेसला मिळावी म्हणून आमचे नेते विश्वजित कदम, त्याचबरोबर विशाल पाटील, त्याचबरोबर पृथ्वीराज पाटील, जयश्री वहिनी या ज्या पद्धतीनं आम्ही एक प्रकारचा सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून नागपूर त्याचबरोबर मुंबई आणि दिल्लीमध्ये वारंवार दौरे केले, पण आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी आयात केलेला उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून लाभला गेला आणि ते आज सर्वसामान्य लोकांना मतदारांना या ठिकाणी पटलेलं नाही, हे या निकालातून दिसून येते। जिल्ह्यात यापुढे कशा पद्धतीनं राजकारणाची वाटचाल सुरू राहील? या निमित्तानं या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर या सांगली जिल्हा हा काँग्रेसच्या विचाराचा आहे, हे आणखीन एकदा या निमित्तानं सर्वसामान्य लोकांनी दाखवून दिलेलं आहे आणि या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळवण्यासाठी प्रत्येक विधानसभा वाईज या पक्षाची बांधणी करण्यात येईल। खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा वाघ आता कोण ठरला? ज्या पद्धतीनं संजय राऊत साहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाच्या आमच्या सगळ्या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला, आज या सांगली जिल्ह्यातल्या लोकांनी सर्वसामान्य मतदारांनी या निमित्तानं सांगली जिल्ह्याचा वाघ कोण आहे हे आणखीन एकदा दाखवून दिलेला आहे।